सुषमा अंधारेंनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटलेलं आहे। तर उद्या विधानसभेत अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं फरांदे म्हणालेत। सलीम कुत्तासोबतच्या पार्टीत भाजप नेत्यांचाही सहभाग असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता। त्या आरोपांवरून फरांदेंनी आक्रमक पवित्रा घेतला तर कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे। सुषमाताई अंधारे ह्या सातत्याने कुठलाही पुरावा नसताना विरोधी पक्षावरती आरोप करायचे असतील तर तुम्ही पुरावे द्या आणि मग खुशाल आरोप आमच्यावरती करा। मी उद्या त्यांच्यावरती हक्कभंग आणणार आहे। माननीय अध्यक्ष महोदयांना हा हक्कभंग मी सादर करणार आहे। ती त्या उभाठा सेनेच्या नेत्या असतील परंतु त्यांनी माहिती घेतल्यानंतर पूर्णतः त्यांनी बोलायला पाहिजे। विरोधाला विरोध म्हणून राजकारणाला राजकारण म्हणून त्यांनी काम करता कामा नये। आतापर्यंत करीत असलेले सगळे आरोप हे त्यांचे खोटे आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी मला जे निनावी पत्र प्राप्त झाले होते त्या पत्राची साधी झेरॉक्स प्रत सुद्धा न काढता ते पत्र एनव्हलपसह मी पुणे आयुक्तांना भेटून स्वतः सुपूर्द केले। त्या पत्रामध्ये छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख या व्यक्तीला अटक झालेली आहे ही माहिती निश्चितपणे मी दिली। त्याच्यामध्ये बडी भाभी म्हणजे देवयानी फरांदे हे नाव माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं। जी काही कारवाई करावयाची असते जरी तसा काही प्रयत्न असेल तरी सुद्धा त्या कारवाईला पूर्णतः सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे।